चेंजेस पाहणार आहोत. तिसऱ्या क्रमांकावरती अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी आणि लक्ष्मण 11 जांभूर या दोघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. आणि पाहायला गेलं तर अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उखळू आणि लक्ष्मण 11 जांभूर अंबाईवाडीने टॉस जिंकलाय, बॅटिंग घेतली. करण गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. तिसरी मॅच एका बाजूला अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उखळू आणि त्याच्या समोर लक्ष्मण 11 जांभूर. बॅटिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर मयूर डावखुरा अष्टपैलू खेळाडू आहे, पण डावखुरा फलंदाज यांच्या पाहत्यामध्ये आहे आणि त्याचा ऑलवेज चांगला खेळ राहिला आहे पाठीमागच्या मॅच मध्ये देखील. आणि त्याच्यासोबत AB 4 षटकांचा सामना. जर्सी नंबर 7 करण पहिला बॉल घेऊन आणि समोर असेल मयूर. एक स्लिप घेतली आहे मयूरसाठी. नक्कीच वाईडिश लाईन आणि अवे फ्रॉम द बॉडी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळेल, कारण की करणकडे वेग आहे. नक्कीच त्याच पद्धतीचीच गोलंदाजी आणि फील्ड पोझिशनला पकडूनच गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. पहिला डॉट बॉलने सुरुवात करतोय लक्ष्मण 11 जांभूर संघाकडून करण. पुन्हा हाफ ट्रॅकर होता. अतिरिक्त बाउन्स बॅटच्या वरच्या कडेला लागून चेंडू लॉंग स्टॉपला जातो ना जातो तोपर्यंत एक धाव प्राप्त केली जाते. एका धावेच्या मदतीनं अंबाईवाडी उखळू संघाचं खातं उघडलं जातंय मयूरच्या बॅटमधून. AB फटका फसलाय, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. पहिली धाव वेगाने आणि थोडंसं आपल्याला फंबल पाहायला मिळालं. पावसामुळे तिथे पाणी साठलंय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 3.
फुललेंचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि पंच चौकार दर्शवतायत. पहिली बाउंड्री येते अंबाईवाडी संघाची एबीच्या बॅटमधून, जर्सी नंबर 9. उपाध्यक्ष चषकामध्ये याच्या बॅटमधून एक आपण अर्धशतक देखील पाहिलं आणि मिस्टर 360 यांनी ज्यावेळेस प्राइज सेरेमनी होती त्यावेळेस मॅन ऑफ द सिरीज एबी सोबत शेअर केली. आणि हे मोठं मन दाखवणं गरजेचं असतं मित्रांनो, कारण की प्रत्येक खेळाडू हा आपल्या तालुक्यासाठी गावासाठी खेळत असतो. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, निघून जाईल, हवा के संग संग घटा के साथ साथ षटकार. तेरा धावा फलकावरती. पुन्हा एकदा फटका फसलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये पॉइंटला, तोपर्यंत पहिली धाव वेगाने घेतली जाईल आणि एकाच धावेचं रूपांतर दुसरीत केलं जात आहे सहजरित्या. नक्कीच 2 धावा प्राप्त केल्या जाते, एक छोटी सिंगल घेतली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची सांगता आणि त्यानंतर धावफलक 15 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते अंबाईवाडी संघाकडून, कारण कोणताही फलंदाज गमावलेला नाहीये. एबी चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आलाय. पहिल्या षटकामध्येच तो देखील चांगला सेट झालाय. मयूरची देखील त्याच्याशी साथ राहते, परंतु गोलंदाजीसाठी लक्ष्मण 11 जांभूर संघ आता कोणत्या गोलंदाजाकडे जाईल, कारण की पहिलं षटक थोडंसं मागडं ठरलंय. दुसरं षटक घेऊन सूरज, अतिरिक्त बाउन्स नाहीये, अलॉंग द ग्राउंड खेळलेला फटका. पहिली धाव वेगाने, दुसरीचा मयूरचा कॉल होता परंतु थांबवलं गेलं एबीने आणि एकच धाव प्राप्त केली जाईल. धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. नक्कीच एबी साठी राऊंड द विकेट आलेत सूरज, कारण की पहिल्या षटकानंतर एक चांगल्या षटकाची गरज आहे आणि कॅप्टन स्वतः ही जिम्मेदारी घेत असताना पाहतोय. चांगला बॉल पाहायला मिळतोय, अगदी यष्ट्यांच्या जवळून जातोय. अतिरिक्त बाउन्स नव्हता, चेंडूवरती सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि यष्ट्यांच्या जवळून जातो. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, राऊंड द विकेट जसे आले तसे आपली लाईन लेंथ मध्ये बदल करत असताना सूरजला पाहतोय. पुन्हा हाफ ट्रॅकर होता परंतु व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. धावफलक 17 या आकड्यावरती पाहतोय आणि 17 हा आकडा लकी आकडा आहे क्रिकेटसाठी. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय एबी आणि क्रिकेट जगतावरती राज करणारा एबी म्हणजे एबी डिव्हिलियर्स यांचा हा जन्मदिनांक आहे 17 फेब्रुवारी. आणखीन एक चांगला चेंडू कमबॅक करून दिला आहे आपल्या संघासाठी सूरजने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु लँड लेन जर पाहिली सूरजची तर एक सुरेख टप्पा आहे. कधी चेंडू इन स्विंग होतोय तर आउट स्विंग होऊन बाहेर जातोय आणि त्यामुळे अक्रॉस द बॅट खेळताना थोडासा दिक्कत पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु पंखामध्ये एवढा दम नाहीये आणि एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 18 या आकड्यावरती. नक्कीच पहिल्या महागड्या षटकानंतर सूरजने या मॅच मध्ये कमबॅक करून दिला आपल्या संघाला. खराब चेंडू पंच वाईड बॉल दर्शवतायत. नक्कीच एवढी चांगली सुंदर षटक चाललं होतं सूरज यांचं, परंतु त्यानंतर ही एक खराब गोलंदाजी आणि 1 बाउन्स दंडित देखील केलं जाते पंचांच्या माध्यमातून. धावफलक 19 या आकड्यावर.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी आणि बाउन्स ठेवलेलाच नाहीये सूरजने. सूरज जर पूर्ण षटक पाहिलं गेलं तर बाउन्स दिलाच नाहीये, कारण की या दोन्ही फलंदाजांना जेवढा बाउन्स द्याल तेवढा त्याचा फायदा चांगला घेतात. आणि जेवढे पण डिलिव्हरीज त्याच्या पाहिल्या, एक खराब चेंडू अतिरिक्त बाउन्स दर्शवला होता पंचाने, परंतु इतर ज्या डिलिव्हरी पाहिल्या तर यष्ट्यांच्या हाईटच्या लेवललाच चेंडू हाताळले गेले त्याच्या माध्यमातून. एका चांगल्या षटकाची सांगता होते. 2 षटकाखेरीज धाव फलक 19 आकड्यावरती बिनगडी बाद टीम अंबाईवाडी. गणेश सुरुवात फुल टॉसने केले. कॅचेट साठी कॉल दिला होता, परंतु कॅमेरामॅनला बीट करून निघून जातोय 6 धावांसाठी. काउंटर अटॅक केला जाणार होता, कारण की सूरजने जे दडपण आणलं होतं अंबाईवाडी संघावरती ते रिलीज करण्याचा प्रयत्न एबीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. गणेशच्या पहिल्याच चेंडूवरती येतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. थोडीशी जागा बदलली, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव वेगाने घेतली जाते. दुसरीसाठी मयूर डेंजर झोनला, परंतु एबीच्या दिशेने फेकी केली जाते, परंतु तो देखील सेफ आहे. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये पाहायला मिळाली. 2 धावा ऍड होतील धाव फलकावरती. 27 धावा पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला, त्याच्या डोक्याच्या वरून पण वाटो एफर्ट, उत्कृष्ट असा एफर्ट पाहायला मिळाला. निश्चित स्वरूपात 6 धावा वाचवल्यात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो त्याच्यासाठी. लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. लक्ष्मण 11 जांभूर संघाचा हा अर्जुन, आणि अर्जुनासारखा बाण मारताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस अतिरिक्त खराब चेंडू आणि पंच नो बॉल दर्शवतायत. नो बॉल आणि हा फ्रीडचा बॉल असेल. धावफलक आपण 30 या आकड्यावरती पाहतोय. फ्रीडचा बॉल. आता मात्र गणेश यांच्यावरती थोडंसं दडपण असेल. फ्रीडचा बॉल, आणि फ्रीच्या गोष्टी ऑलवेज डेंजर असतात. फ्री म्हटलं तर लाजवाब फटका पाहायला मिळाला एबीच्या बॅट मधून. जर्सी नंबर 9. आता हे वादळ मोठं रूप घेण्याच्या तयारीत आहे. सकाळपासून पाऊस धोधो पडत होता, त्यानंतर तो थांबला, कारण की पावसाला माहिती आहे की एबी नावाचं रनांचा पाऊस आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. तब्बल 31 धावांवरती खेळतोय. 13 बॉल 31 धावा त्याच्या बॅटमधून पाहतोय. 3 ह्यूज हिट आणि 1 चौकार. पुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. हा एक, आणखीन एक लाजवाब स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर षटकार. धावफलक 42 या आकड्यावरती. फुलटस चेंडू होता, पायावरती जाणून बुजून त्याला हाताळला होता, आणि यावेळेस जोरात फेकी यष्टी रक्षकाची, आणि मयूरला परतावं लागेल धावचीच्या स्वरूपामध्ये.
धावफलक तब्बल 42 वरती असताना पहिला झटका लागतोय धावचीच्या स्वरूपामध्ये अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उखळू संघाला. परंतु जी बॅटिंग राहिली आहे एबीची त्या बॅटिंगच्या जोरावरती धावफलक स्थिर आहे. त्याचबरोबर शावडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे लाडके दादा पाटील साहेब आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सचिन मैदानाच्या आतमध्ये आला पहिल्या विकेट नंतर आणि गोलंदाजीसाठी देखील राहुल चौथं षटक घेऊन येतोय आणि त्याच्या समोर असेल एबी. एबी स्ट्रायकिंगला पाहतोय, त्याच्या बॅटमधून षटकारांची छडी आपण पाहिली. पहिली अर्धशतक पाहायला मिळतंय का क्वेश्चन मार्क आहे, परंतु एबी म्हटल्यावर काच उत्तर असं दिलं जातं. आडव्या बॅटने फेकून दिलाय टेरिस वरती, टेरिस तोड फटका म्हणावं लागेल. आणखीन एक षटकार येतोय. धावफलक जाऊन पोचते थेट जाऊन ते 48 या आकड्यावरती. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. 16 चेंडू 43 धावांवरती आपण एबीला वन साइड खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने खेचून घेतलेला आहे. क्षेत्ररक्षक आयडीपला पहिली धाव वेगाने, क्षेत्ररक्षक पर्यंत पहिली धाव वेगाने, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाईल. 2 धावा येत आहेत दुसऱ्या चेंडूवरती. धावफलक पोहोचेल 50 धावा कंप्लीट झाल्या आहेत टीम अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उखळू या संघाच्या. आणि यामध्ये मोठं योगदान असेल ते म्हणजे एबीचं. पुन्हा एकदा आडव्या बॅटने, परंतु दिशा काय आहे, पंच काय दर्शवतायत, पंच दर्शवतायत. हा देखील षटकार येतोय आणि पहिली 50 लक्ष्मण स्मृती चषक मधील एबी लकीच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. एबीला आपण पाहतोय मुख्य स्क्रीन वरती. उपाध्यक्ष चषकामध्ये पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून षटकार 50 पाहिली. आणि लक्ष्मण स्मृती चषक मध्ये आम्ही का कमी पडणार नाही, एवढं मोठं नियोजन आहे. आणि या नियोजनामध्ये देखील माझी बॅटिंगचा मी क्लास दाखवणार आणि या सोहळ्यामध्ये देखील त्याच्या बॅटमधून आपण एक पहिलीच 50 पाहतोय पहिल्याच मॅच मधील. काय क्लास ऍक्शन देखील दाखवली जाते. एकदम विराट कोहली जसा 50 झाल्यावर स्टाईल दाखवतो त्या पद्धतीचीच क्लास ऍक्शन त्याची पाहायला मिळाली. चेहऱ्यावरती मोह नाहीये, गंध नाहीये, मनामध्ये जिद्द आहे मोठं होण्याची. आणि आपण मोठं व्हायचं कधी, ज्यावेळेस आपल्या सोबतीला संगतीला मोठी लोक असतील. आणि हेच काम शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन सातत्याने करत आलाय. पुन्हा एकदा पहिली धाव वेगाने आणि एकाच धावेवरती समाधानी मानावी लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 57. सचिन सराफदार हे देखील नाव कमी वेळात चर्चेत आलंय. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट उपाध्यक्ष चषक उशिरा आला आहे, परंतु व्हाईट बॉलने त्याच्या समोर सुरुवात केली जाते. गोलंदाज राहुलच्या माध्यमातून 58 धावा धावफलकावरती पाहतोय. उशिरा आला आहे, परंतु पहा तो आला, त्यानं पाहिलं, तो लढला आणि जिंकून घेतलाय सारच्या सार. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर षटकार. धावफलक थेट 64 च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. शेवटचा बॉल असेल, बॉल द्यायचा प्लीज. मॅच बॉल आलाय तो घ्यायचा पहिल्यांदा.
पहिला चेंडू फेज केला आणि पहिल्याच चेंडूवरती षटकार. या जर पहिल्या डावामध्ये पाहिले गेले तर एक चौकार आलाय, बाकी सगळ्या धावा षटकाराच्या जोरावरती जमवल्यात. जर मोठ्या हिटचा विचार केला तर आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली जाईल आणि पहिल्या डावाचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. धावफलक 64 आकड्यावरती स्थिर आहे. 65 धावांची गरज असणार आहे लक्ष्मण 11 जांभूर या संघाला. एबी लकीला दाखवलं जात आहे मुख्य स्क्रीनवरती. 6 षटकार 1 चौकार आणि चेंडू खेळले आहेत मात्र 19. 52 धावांची सरासरी 273.68च्या स्ट्राईक रेटने त्याची खेळी पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो एबी लकीसाठी. चला स्पीडअप घ्यायचंय.
दुसऱ्या डावाकडे जाऊया, ज्या ठिकाणी बनवायचे आहे तर 65 धावांचा पाठलाग करायचा आहे लक्ष्मण 11 जांभूर संघाला. आणि त्याच्या समोर असेल अंबाईवाडी संघाकडून गोलंदाज सचिन. रोखण्यासाठी वाट माझे वादळे होतील अतुर, जरी डोळ्यात गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. आणि सुरुवातच व्हाईट बॉलनं केली जाते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात पहिली धाव जांभूर 11 या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एक धाव. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, आणखीन एक व्हाईट बॉल. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला गेला. थोडासा पुढ्यात होता चेंडू, परंतु अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. पॉइंटला मारण्याचा प्रयत्न होता सूरजचा जरूर, परंतु बीट केलं सूरजला. पाठीमागे रोशन बैकर एसटी रक्षक देखील बीट झाले, त्यांना देखील जज करता आला नाही. बाउन्स, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फटका बसलाय आणि पहिला गडी बाद होत असताना पाहतोय आपण लक्ष्मण 11 जांभूर संघाचा सूरज कॅप्टन स्वतः परतताना पाहतोय. त्यांच्या बॅटमधून मात्र 0 धावा. कमबॅक केला आहे. पहिले 2 व्हाईट बॉल हाताळले गेले सचिन यांच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर दोन्ही चेंडू, एक पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बीट केलं आणि हलकासा झेल रोशन बैकर यांच्या हातामध्ये देऊन बसले सूरज. संजय आले तर पहिल्या विकेटच्या पतन नंतर. संजय आले, पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. अकाराम आहेत, परंतु त्यांना रामराम करत चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर षटकारासाठी. चांगला फटका, जसा स्लॉट मध्ये पाहिला त्याला आल्या आल्या फेकून दिलं 6 धावांसाठी. संजयच्या बॅटमधून सुरुवातच भारदार झाली आहे. धावफलक 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, वेगाचा चांगला वापर सचिनचा यावेळेस आणि थोडीशी लेंथ देखील कमी केली. पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळायला फटका, परंतु बॅकवर्ड रिजनला जाईल. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. धावफलक 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल असेल आणि इथे मोठा फटक्यासाठी प्रयत्न करतील संजय, कारण की जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते खूप मोठं आहे. कारण की जी बॅटिंग आपण पाहिली एबीच्या माध्यमातून, पंच दर्शवत आहेत विकेटचं पतन, मोठ्या फटक्यासाठी जाणार होते, परंतु परतावं लागतंय संजय यांना. चला स्पीडअप घ्यायचा आहे न्यू बॅटर.
राहुल आलेत गोलंदाजीसाठी. 2 विकेट, एक षटकार जरूर आला असला तरी 2 विकेट सचिनच्या नावावरती जोडल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी सचिनची. आपण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाहतोय. दुसरं षटक घेऊन राहुल. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे. फटका चांगला आहे आणि 6 धावांसाठी काफी आहे. षटकार. दोघे पण राहुल आहेत. गोलंदाज राहुल, बॅट्समन देखील राहुल. परंतु यावेळेस बाजी मारली आहे ती म्हणजे फलंदाज राहुलने. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स पंचांनी 1 बाउन्स दंडित केला आहे. म्हणजे तुम्ही अतिरिक्त बाउन्सर आता वापरू शकत नाहीये. हा कमबॅक करणारा चेंडू आहे. कारण की जो षटकार आला होता त्यानंतर राहुल दडपणवरती होता. पुन्हा एकदा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून 100 प्रयत्न चालू होता परंतु प्रयत्नाला यश आला आहे. आणखीन एकदा राहुलच्या षटकार येतोय. एका चांगल्या चेंडू नंतर कमबॅक केले राहुलने. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर राहुलने बाजी मारली परंतु तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. फलंदाज राहुलने बाजी मारली. धावफलक 21. एका मोठ्या षटकाच्या शोधात आहे लक्ष्मण इलेव्हन जांभूर संघ. बॅकफुटला गेले. क्लासिकल फटका. बीट करून निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. चांगला थांबून फटका खेळा. नक्कीच यावेळेस मनोमंथनामध्ये फलंदाज राहुलने विचार केला होता की स्लोवर चेंडू येईल. कारण की अतिशय वेगाने 3 चेंडू आले होते आणि स्लोवर चेंडू आला. बॅकफुटला गेला आणि थोडासा पंच केला. राहुलच्या उद्या बाजूला चेज होता परंतु बीट करून 4 धावांसाठी जातोय. 14 चेंडू 40 धावांची अजून देखील गरज. जर राहुलची ही जर बॅटिंग राहिली तो यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी. बॅटला थोडासा ब्रश होऊन जातो लॉंग स्टॉपला. तोपर्यंत 1 धाव धावून कंप्लीट केली जाते. सव्वीस धावा धावफलकावरती. 2 षटकार 1 चौकार आलाय या ओव्हरमध्ये आणि हा शेवटचा बॉल असेल. इथे देखील जर मोठ्या फटकाला जर फलंदाज केस जातोय तर लक्ष्मण इलेव्हन जांभूर संघासाठी खूप फायद्याचं ठरेल. परंतु डॉट बॉलच्या शोधात आहे अंबाईवाडी संघ. आपट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने होते दुसऱ्या षटकाचे सांगतात. धावफलक 26. बारा चेंडू 39 धावा. चला स्पीडअप घ्यायचंय. रोहित आले तिसरं षटक घेऊन. पहिलाच बॉल वाईड बॉल पाहायला मिळतोय. एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न होता परंतु स्ट्राईक आपल्याकडे राहुल ठेवत असताना पाहतोय. यावेळेस चुकी होते. नक्कीच पहिल्यांदा धाव घेऊ शकले असते. परत कॉल दिला जातोय आणि नक्कीच सुनील गावस्कर यांच्या माध्यमातून बोललं जातंय की धावचीच्या स्वरूपात आउट होणं म्हणजे क्रिकेटची आत्महत्या. वाईडची 1 धाव येते परंतु केएस ला परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. धावफलक 27 पाहतोय. इथून पुढे तर मॅचची संपूर्ण जिम्मेदारी असेल ती म्हणजे राहुलच्या खांद्यावरती. वाह, क्लासिकल फटका फ्लाइटेड निघून जाईल. 1 बाउन्स. चौकार.
राहुलच्या बॅटिंगची जर स्टाईल पाहिली तर बॅट स्विंग खूप जबरदस्त आहे या फलंदाजाची. मनगटाचा चांगला वापर आणि बॅट स्विंग क्लास आहे. वेगाने बॅट येते. पुन्हा एकदा खोदून काढलेला बॉल पहिली धाव वेगाने घेतली जाते. क्षेत्ररक्षक जातोय तोपर्यंत पहिली धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न आणि ती देखील पूर्ण केली जाईल. 33 धावफलक आपण पाहतोय. अजून देखील मोठा प्रवास आहे. वन मॅन आर्मी सारखा लढतोय तो म्हणजे राहुल. पटका बसलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि चुकी होणार नाही. चांगला झोन निवडला होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये तितकासा संपर्क नाहीये आणि राहुलची एक चांगली खेळी समाप्त होते. आणि लक्ष्मण 11 जांभूर संघाची जी विश्वास होता तो विश्वास थोडासा कमी होताना पाहतोय. 8 बॉल 23 धावांची एक चांगली खेळी त्याच्या बॅट मधून पाहिली. परंतु रोहित यांनी एक महत्वाचा गडी बाद करून पुनरागमन केला आहे आपल्या संघासाठी. चला स्पीडअप घ्यायचंय. धावफलक 33. प्रितेश आलेत. नितेश पाठीमागं सोडून खेळला जातोय फटका. नक्कीच आता रोहित साठी जास्त त्रास नाही कारण की जो महत्वाचा खेळाडू होता तो बाद झालाय आणि त्यानंतर आता आपल्या भात्यातील चांगले चेंडू हाताळण्याचा प्रयत्न रोहितचा राहील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव प्राप्त केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक थोडंसं पुढे सरसावताना पाहिजे. 34 या आकड्यावरती. 7 चेंडू 31 धावा. फुल टॉस चेंडू आणि गॅपला भेदून जात नाही तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. शेवटच्या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेच्या मध्ये धाव फलक 35 या आकड्यावरती. 6 चेंडू 30 धावा. चला नवीन गोलंदाज स्पीडअप घ्यायचा आहे. राहुल मुट्टल गोलंदाजीसाठी आलेत. अनुभवाचा एक खजाना म्हणजे राहुल मुट्टल यांची गोलंदाजी आणि त्यांनाच आपण चौथं षटक हाताळताना पाहतोय. 6 चेंडू 30 धावा. वाईट बॉल येतोय. एका मदतीने धावफलक 36 पाहतोय आपण. आणखीन एक वाईट बॉल. लाईन लेनचा खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय आपल्याला राहुल मुट्टल यांच्या माध्यमातून. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करायचा परंतु लेग बायच्या स्वरूपात धाव येते. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू. परत आणखीन एक डॉट बॉल येतो. आता स्लोवर चेंडूचा कारगर असा फायदा गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून पाहतोय. स्लोवर चेंडूचा वापर आणि फायदेशीर ठरतोय. चला स्पीडअप घ्यायचा आहे.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नितेशचा, परंतु हा प्रयत्न देखील यशस्वी होतोय. नक्कीच आता या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर अंबाईवाडी संघाने दमखम पकडलेला आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे, परंतु खूप वेगाने येतोय. या षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचेल 45 आकड्यावरती. 2 चेंडू 20 धावा. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र या सामन्याची औपचारिकता राहील. जवळपास हा सामना आता आपल्या खिशामध्ये घातलाय, तो म्हणजे अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी या संघाने. शेवटचा देखील येतोय डॉट बॉल. हार्ड लक बॅड लक लक्ष्मण 11 जांभूर. खेळ चांगला राहिला, थोडेसे कमी पडला, परंतु जो खेळ दाखवलेला आहे टीम अंबाईदेवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी हा संघ सध्याला चांगल्या टच मध्ये आहे. खास करून एबीचा फॉर्म चांगला आहे आणि तो एबीच ठरतोय या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच.